इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल। नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज। राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अधिवेशन में साफ साफ कह दिया कि अब राज्य में किसी भी जगह हुक्का पार्लर चलता हुआ पाया गया, उसकी शिकायत पर स्थानीय पुलिस ने सख्त कानूनी कार्रवाई नहीं की तो उस इलाके के सीनियर पुलिस अधिकारी और ड्यूटी पीआई पर कार्रवाई की जाएगी। आपण हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्ताव पाहता 2018 साली हुक्का पार्लरवर बंदी आणली, तो कायदा आपण केला। आता त्या कायद्याला अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे आता ज्या ठिकाणी हुक्का पार्लर सापडेल त्या ठिकाणी आपण आता कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे, 3 वर्षापर्यंतची त्याची सजा केलेली आहे। पण याच्यामध्ये यापुढे काही सुधारणा करण्यात येतील। दुसऱ्यांदा जर ऑफेन्स त्या ठिकाणी सापडला तर 6 महिन्याकरता त्या उपहारगृहाचं किंवा ते जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्यांदा जर सापडला तर परमनंट रद्द करण्यात येईल आणि तिसऱ्या ऑफेन्स करता त्या ठिकाणी जी सजा आहे ती नॉन बेलेबल कॅटेगरीमध्ये टाकण्यात येईल। बता दें कि इन दिनों बोरीवली, दहिसर सहित काशीमीरा पुलिस स्टेशन के अंतर्गत कई लेडीज बारों में भी हुक्का परोसा जाता है। पुलिस बाहर से फोटो निकालकर चली जाती है। अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागलेली आहे आणि म्हणूनच आपण 2018 साली हा कायदा केला होता। अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभाऊंच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी ब्युरो सस्पेंड रिपोर्ट, केलं। मुंबई सहारा न्यूज।